नमस्कार सर्व भावी फौजदारांचं मी प्रदीप बोदले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, परीक्षेला शेवटचे 10 दिवस राहिलेले आहेत. नेमकं मग आता ह्या 10 दिवसामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असणं गरजेचं आहे, नेमका आपला अभ्यासाचा फोकस एरिया काय असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने पेपर नेमका कसा असेल, ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण पुढील 5 मिनिटे घेऊ. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुमच्या वेळेची किंमत नक्की आहे. मित्रांनो, सर्वसाधारणपणे जर तुम्ही बघत असाल तर तुमचा पेपर यापूर्वी 2017ला शेवटचा पेपर झाला. त्याच्या आधीचा 2016ची जर काठिण्य पातळी बघितली तर तीच एकदम हाय होती. 2017चा पेपर त्या तुलनेने थोडासा सोपा होता. परंतु मित्रांनो, 2018, 2019, 2020, 2021 4 वर्षामध्ये डिपार्टमेंटल PSIचा कोणताही पेपर झालेला नाही. परंतु तुमची कंडक्ट एजन्सी MPC आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तुमचा पेपर कंडक्ट केला जात असल्या कारणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जे पेपर सेटर असणार आहे ते सगळीकडे सारखं असणार आहे, बरोबर. त्यामुळे जर कोणाची अशी अपेक्षा असेल का नाही डिपार्टमेंटल PSIचा पेपरची काठिण्य पातळी थोडीशी अशी कमी असेल वगैरे, तर हा डोक्यातनं काढून टाका. याचा अर्थ असाही नाही की एकदम हाय क्वालिटीची असेल, नक्की नाही. पेपर सर्वसाधारण असेल. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वसाधारणपणे एक 35 ते 40 प्रश्न, 35 ते 40 प्रश्न हे जवळजवळ MCQ डिझाईन झालेले असतील. MCQ म्हणजे काय की बहुपर्यायी असतील, त्यात बहुविधानात्मक असतील, ह्या पद्धतीचा पेपर असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला पेपर अटेम्प्ट करत असताना मित्रांनो जास्तीत जास्त पेपर अटेम्प्ट करण्याकडं लक्ष देत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या वेळेची गणितंसुद्धा सांभाळावी लागणार आहेत, बरोबर. आत्तापर्यंत तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये प्रॅक्टिस करत असताना तुमचा बऱ्यापैकी कल काय होता, तर माझं उत्तर बरोबर आलं पाहिजे, बरोबर. सर हे जर उत्तर मला आलं नाही, मग हे जर उत्तर काय हो नेमकं, ही प्रश्न कुठनं आला, ही तुमची एक पद्धत होती आत्तापर्यंत. पण मला वाटतं आता ह्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही प्रॉपर वेळेचं नियोजन कसं करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. गोष्ट 2, पेपर नुसता माझा जास्त अटेम्प्ट झाला पाहिजे याहीपेक्षा माझा बरोबर प्रश्न किंवा बरोबर उत्तर करून पेपर जास्त अटेम्प्ट झाला पाहिजे याकडे तुमचा फोकस असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आपली स्ट्रॅटेजी काय असणं गरजेचं आहे, तुम्हाला काहीही करून तुमच्या यामध्ये जवळजवळ आत्ता तुम्हाला सेफ झोन कुणाचं काही ऐकू नका. मी पुन्हा सांगतो, मी जरी असलो, मी तर 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. तुमचा महाराष्ट्रात नाही सर आमचा दोस्त महाराष्ट्रात पहिला आलाय मागच्या वेळेस आणि त्याने असं भाऊ काही खरं नाही. MPCत मी म्हणणाऱ्याचा कार्यक्रम झालेला आहे, बरोबर का नाही. आयोगाच्या अध्यक्षाला सुद्धा कळणार नाही मेरिट किती लागणार आहे, बरोबर का नाही. असं काही नसतं. पेपरची काठिण्य पातळी, उपलब्ध पदांची संख्या आणि त्याच पद्धतीनं अभ्यास करून मैदानात उतरलेली पोरं, ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून मेरिट डिसाईड होत असतं. तरीसुद्धा सर्वसाधारणपणे तुम्ही सेफ झोनमध्ये जाण्यासाठी 50+ पहिल्या आन्सर कीने तुम्ही असणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतो, 50+ तुम्ही असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डोक्यात ठेवा. आणि हे 50+ जर तुम्हाला जायचं असेल मित्रांनो, तर तुमची स्ट्रॅटेजी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा पहिला प्रेफरन्स हा मराठीच असणं गरजेचं आहे. मराठीमध्ये काहीही करा मित्रांनो, 23+ मार्क मराठीमधनं घ्या, 23+. आपला सेकंड प्रेफरन्स तुमचा GK असणं गरजेचं किंवा GS असणं गरजेचं आहे. जनरल स्टडी तुम्हाला 50 मार्काला आहे. 50 मार्कामधून काहीही करा, तिकडं जीवाचं रान करा, काही सांगू नका तुम्ही. इथं जवळजवळ तुम्ही 25 मार्क किंवा 25+ मार्क घ्या. आणि आपल्याला माहिती आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये अतिशय चांगली मार्क यावी, त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा माझ्या. पण तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिपार्टमेंटल करणाऱ्या पोरांचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे इंग्लिश. कारण आपण कित्येक दिवस इंग्लिशपासून लांब असतो. पहिल्यापासूनच आपला इंग्लिशचा बेस काही इतका चांगला नव्हता आणि आता उरलेल्या वेळेमध्ये मी इंग्लिश कसं करू म्हणून बऱ्याच जणांनी स्किप केलेला आहे. याचा अर्थ कुणीही घाबरण्याचं कारण नाही. नाही सर त्यांनी इंग्लिश केलं, मी इंग्लिश केलं नाही. काही नाही. तुला 50+ जायचं आहे का नाही, विषय संपला. तू जाऊ शकतो. किमान 5 ते 7 मार्क तरी तू इथं इंग्लिशमध्ये घ्या. तुमचा कार्यक्रम होत आहे. तुम्ही 50 क्रॉस करत आहात पहिल्या आन्सर केली. ओके, आता इथं विषय इथला स्टॉप करून टाकू. आता आपला विषयाकडे जाऊया आपण की सर पेपर कसा असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, ह्या गोष्टीबद्दल 0 मिनिटात बोललो. शेवट जाता करायचं काय. आता कृपया एक गोष्ट करा, मी प्रामाणिकपणे विनंती करतो. मी स्वतः गेली 10 वर्ष झालं MPCमध्ये आपले मराठीच्या बॅचेस करतोय किंवा इतर सुद्धा विषयांवर बऱ्यापैकी आपले नाही म्हणलं तरी आहे थोडाफार अभ्यास आपल्या लोकांपेक्षा बरा. पण मी जाता एक सगळ्यांना एक मोठा भाऊ म्हणा, अगर तुमचा लहान भाऊ म्हणा म्हणून विनंती करतो, कृपया आता कोणत्याही क्लासेसची टेस्ट सिरीज सोडवू नका. बस
आतापर्यंत सोडवल्या ना तुम्ही, बस झालं, आता इथून पुढे सोडवू नका. काय कारण आहे त्याचं कारण सांगतो विनाकारण. शेवटचे 10 दिवस राहिलेत, सगळेजण आता घाबरला आहेत. सर वेळ कमी मिळाला, सर माझं हे राहिले, सर माझं ते राहिले, झोपायचं म्हणलं तर झोप येईना, अभ्यास करायचं म्हणलं तर अभ्यास होईना. परिस्थिती इतकी होऊन बसली बेकार की काही काही 1.5 2 महिने रजा टाकल्या, पण रजा टाकून अभ्यास केला आहे, पण ज्यावेळेस ती टेस्ट सिरीज सोडवून येत आहे का त्यावेळेस त्याचे मार्क निघाना गेल्यात. आणि मग त्याला काय वाटायला लागलं माहिती आहे का, आपलं काहीतरी चुकलं आहे, आपलं गणित हुकलेलं आहे. मी कृपया सगळ्यांना विनंती करतो, तुमचं गणित फिनीत हुकलेलं नाही, तुम्ही प्रचंड अभ्यास केलेला आहे, तुम्ही प्रचंड अभ्यास केलेला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही अपयशी नाहीत, ही व्यवस्था अपयशी आहे. जे तुमचं हे करते ना मूल्यमापन, ती व्यवस्था अपयशी आहे. तुम्ही काळजी करू नका. कारण क्लासवाल्यांचा टेस्ट काढताना कल असा आहे, माझी टेस्ट दुसऱ्या क्लासवाल्यापेक्षा कशी भारी असेल ह्याकडं प्रयत्न आहे. म्हणजे मी टेस्ट काढायची म्हणलं का, मग माझं टार्गेट एरिया कोण आहे माहिती आहे का, की दुसऱ्या पोरांनी माझ्याकडे विद्यार्थी असणारा त्याचा मित्र दुसऱ्या क्लासमध्ये आहे ना, त्याला माझा पेपर सुटला नाही पाहिजे भाऊ. मग त्याला वाटन मी कसा भारी आहे, बरोबर का नाही. अरे माझं चुकलं, मी उगाच ह्याच्याकडे क्लास लावला, मी ह्याच्याकडे क्लास लावायला पाहिजे होता. आणि मग आमचा कल त्या पद्धतीने, म्हणजे मी नाही कुणीही असू द्या म्हणतोय, आयोगाची काठिण्य पातळीबरोबर बरोबरी करण्याची लायकी आमची नाही. मग आम्ही आता काय केलं पाहिजे, आम्ही आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर लक्ष देणं गरजेचं आहे. गपचूप जेवढे PYQ हाताला लागतील ते PYQ घ्या आणि कामाला लागा. वेळेचं मॅनेजमेंट करताना PYQच हाता लावायचा आणि फक्त डिपार्टमेंटलचीच घेऊ असं नाही. PSIची घे ना, ओपन PSIची, MPCची, STIची घे, काही प्रॉब्लेम नाही, घे. कशामुळं म्हणायला लागलो मी तुम्हाला आहेत ना, की तुम्हाला MPCची काठिण्य पातळी बरोबर राहायचं, मेंटेन करायचं असेल तर MPCची काठिण्य पातळी क्लासवाल्यांच्या काठिण्य पातळीपेक्षा निवांत असते, एवढं नसते. क्लासवाल्यांसारखं उगाचच 800 फूट बोर खोल नेला आणि त्यातनं तांब्याभर पाणी काढला असला पिक्चर नसतो MPCचा. MPCमध्ये 60 फुटावर पाणी लागतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा निश्चिंत व्हा, तुम्ही आमच्यासारख्यांच्या टेस्ट सिरीजला फाटा द्या आणि प्रॉपर आता आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर लक्ष द्या, त्यातनं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, झाला विषय इथपर्यंत. आता मी माझ्या विषयाकडे तो जाता जाता आता आपल्यातनं करायचं काय. मराठीमध्ये जाताना तुमचा फोकस एरिया फक्त आणि फक्त आता ह्या पद्धतीने राहिला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही पटकन शब्दांवर खेळा. शब्दांवर खेळत असताना शब्द 2 प्रकारे करा. समानार्थी पटकन बघून घ्या, म्हणी पटकन बघून घ्या, तुमचं वाक्प्रचार पटकन बघून घ्या. याच्यामध्ये बघत असताना तुमची नजर आता बसली पाहिजे, बरोबर का नाही. म्हणजे काय, पोटाशी धरणे, पोटात घालणे, पोटात ठेवणे, लाईनच आहे. ओटीत देणे, ओटीत घालणे, लाईनच आहे बघा ते, बरोबर का नाही. पाणी पडणे, पाणी मुरणे, पाणी जिरणे, बरोबर ना, लाईनच आहे. ह्या गोष्टींकडे फोकस करा. त्याच पद्धतीने पुन्हा अभ्यस्त शब्दांच्या लाईनीमध्ये पुन्हा सांगतो, अभ्यस्त दिसायला सोपं आहे, गरगर, लाल लाल, गारगार, बरोबर ना. पण हे तुम्हाला येणार आहे, पण ह्यातला एक प्रकार न येणार आहे. याच्यामध्ये अभ्यस्तमध्ये तुम्हाला फारसी अधिक मराठी, मराठी अधिक फारसी, फारसी अधिक फारसी, बरोबर ना, संस्कृत अधिक फारसी, धन दौलत रीतिरिवाज, बरोबर ना. ह्या शब्दांकडे लक्ष द्या, ह्यांच्याकडे लक्ष द्या. मी काय म्हणतोय, तुमचा कंटेंट खूप छान झालेला आहे असं गृहीत धरून मी बोलतोय बरं का. नाहीतर तुम्ही ह्याचं नाव घेतलं आणि त्याचं नाव घेतलेलं नाही. पुन्हा एकदा सांगतो, प्रयोगाकडे लक्ष द्या. प्रयोगामध्ये पुन्हा सांगतो, गौण प्रयोगांच्या प्रकाराकडे लक्ष द्या, बरोबर. गौण भावे, गौण कर्तृक भावे, गौण कर्तृक कर्मणी, याच्याकडे लक्ष द्या. त्याच पद्धतीनं इथं साधित क्रियापद मध्ये साधित गोष्टींकडे लक्ष द्या. गोष्ट 3 नंतर सांगतो तुम्हाला, सामान्य रूप असेल, लिंग वचन असेल, यांच्या नियम व्यवस्थेकडे लक्ष द्या. यांच्यातल्या अपवादांकडे लक्ष द्या. ओके. संधी विचारताना गट विचारण्याकडे कल आहे. त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा शुद्ध शब्दाकडं गट विचारण्याकडे कल आहे. शुद्ध शब्द ओळखा म्हणण्यापेक्षा शुद्ध शब्दांचा गट ओळखा ह्याच्याकडे आहे. तर यासाठी आता वेगळी काही गोष्ट करण्यापेक्षा एक प्रॉपर शब्द आहेत शुद्ध शब्दाचे, त्या शब्दांवर फोकस करा. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये बघा की आपण इलिमिनेशन मेथडने सुद्धा शुद्ध शब्दाचा प्रश्न सोडवू शकतो, बरोबर. तर ती टेक्निक ह्या 10 दिवसामध्ये पटकन आत्मसात करा. ओके, ह्या गोष्टी झाल्या. त्याच पद्धतीनं आता पुढचा सांगायचा फोकस एरिया आपला राहणार आहे. देशी असेल, अरबी असेल, फारसी असेल आणि कानडी,
यांच्या शब्द आणखीन एक राहिला, तत्सम आणि तद्भव यांच्या गट दिलेल्या पर्यायातून कानडी शब्दांचा गट ओळखा, असा प्रश्न विचारण्याकडे कल आहे सध्या, बरोबर. मग ह्यांचे एक मोजके शब्द करा. मी 350 शब्द पाठ करीतो, भाऊ तू घरीच राहा, तू 365 दिवस घेऊन 350 करशील. आता असलं काही करू नको. एक मेन शब्द आहेत, ती मेन शब्द बघा. त्याच पद्धतीनं असे काही शब्द तुमच्या डोक्यात राहू द्या की त्या शब्दांवरनं हे प्रश्न एकतर तुम्हाला डायरेक्ट येतील, नाही एलिमिनेशन पद्धतीने येतील, बरोबर. तर ह्या पद्धतीने ह्यांच्याकडे एक कल तुमचा राहू द्या आता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आता जाताना तुमचं जास्त नाही तुमचं डोकं उठवणार मी, आत्ताचा सध्याचा कल आहे तुमचा वाक्य रूपांतरण. हे वाक्य रूपांतरण विधानार्थीचे तुमचं काय म्हणायचं त्याला की प्रश्नार्थी करा, उद्गारार्थी करा, त्यांचं परत विधानार्थी करा, होकारार्थीचे नकारार्थी करा, नकारार्थीचे होकारार्थी करा. ह्याच्याकडे एक सध्याचा कल दिसतोय, ह्याच्यावर एक फोकस असण्याची शक्यता दाट वाटते. आणि यानंतर तुमचा शेवटचा टॉपिक असणार आहे समास. मी इतर गोष्टींबद्दल कंटेंटबद्दल बोललेलो नाही आहे, नाम सर्वनाम क्रियापद जास्त, का तर त्यांच्यावर प्रश्न असणार आहेत, संधीवर प्रश्न असणार आहेत, त्याच्याबद्दलही नाही. पण जाता जाता फोकस एरिया काय असणं गरजेचं आहे. समासामध्ये पुन्हा सांगतो तत्पुरुष समास, त्याच्यामध्ये द्वितीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये सुद्धा तृतीय बहुव्रीही, चतुर्थी बहुव्रीही, द्वितीय बहुव्रीही. तर त्याच्याकडे थोडंसं नीटनेटकं बघून जावा आणि MCQ पॅटर्न नेमका कुठं डिझाईन व्हायला लागला आहे त्याच्याकडे लक्ष देऊन जावा. ठीक आहे. MCQ पॅटर्न विधान तपासाला नेमकी कुठं सापडतोय ते एक बघा. हे सर्वसाधारण तुम्हाला त्याची एक आयडिया येऊन जाईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर, बरोबर. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. पाठीमागं काय झालं आता विचार करण्यात माझ्या नाही, बरोबर. मी सारखं सांगताना सांगतोय, जुगार खेळायला जर बसलो तर 53 पत्ते असते, तर त्या 53 पत्त्यामधनं कोणते 3 पत्ते माझ्या हातात येणं हे माझ्या हातात नाही, पण आलेल्या 3 पत्त्यातनं पिक्चर टाईप खेळ खेळणं हे माझ्या हातात आहे. आत्ता इथं तुमच्यापाशी काय आहे, काय नाही, किती दिवस राहिले, काय राहिलं, काय नाही, जेवढे दिवस आहेत त्यात कार्यक्रम चांगला करू, निकाल आणू, हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे सगळं सोडून द्या. तुम्ही खूप छान अभ्यास केला, तुमचा IQ प्रचंड चांगला आहे. तुम्ही किती मागं परीक्षा देऊनच पास झालेले आहेत ना, का वसिलेवर आलेलात नाही ना. तुम्ही तुमच्यापाशी सगळं आहे. उरलेले 10 दिवस माझ्यावर, ह्याच्यावर, त्याच्यावर कुणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा तुमच्यावर, तुमच्या स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. माझा विश्वास आहे प्रयत्नांच्या पाठीमागं पांडुरंग परमात्मा असतो. तुमच्या पाठीमागं भगवंत 1,00,000% उभा राहणार. तुमच्या प्रयत्नाला न्याय मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रचंड आत्मविश्वासाने जावा. निकाल तुमची वाट बघतोय. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.